नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त, एकदम छान, एकदम टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून अगदी स्वागत करते. आणि आजचा आपला व्हिडिओ आहे तो सुरू करते. तर तुम्ही सुरुवातीला बघितलं बबडू झोपलेला आहे आणि संध्याकाळचे 5:30 वाजलेत. नाही तर तुमचा गैरसमज होईल की सकाळचे 5:30 वाजलेत. अशी संध्याकाळ ना हवीशी वाटते मला, ज्यामध्ये दुपारचं थोडंसं झोपणं होईल, थोडासा आराम पण होईल आणि कामं पण आपली सुरळीत म्हणजे हळूहळू का होईना होत राहतील आरामामध्ये. असं घाई नसेल अशी संध्याकाळ मला हवीशी वाटते. आणि शक्यतो माझी संध्याकाळी अशीच असते, कारण की कामाची जास्त गडबड नसते. त्यामुळे छोटी जी आपली कामं असतात संध्याकाळची ती होत राहतात. आणि मी ना कधीच कामाचं असं प्रेशर कधी स्वतःवर येऊन देत नाही, म्हणजे की हे या टायमाला झालंच पाहिजे काम, हे त्या टायमाला काम झालंच पाहिजे, असं मी कधीच करत नाही. जसं मला उरकता येईल तसं मी उरकते. जसं की दुपारची भांडी अजून घासायची आहेत, कारण की जेवण वगैरे झालं दुपारी आणि विहान बोलला की चल आपण आतमध्ये आराम करूया. तर मग विचार केला की जाऊया, त्याला झोप वगैरे आली असेल तो पण, नाहीतर कधी दुपारी झोपतच नाही आणि स्वतःहून जर आज बोलतोय की चल मम्मी दुपारी झोपू चल, तर मग विचार केला की भांडी राहून दे, संध्याकाळी घासता येईल. तर असं झालं. त्याच्यामुळे आता भांडी अगोदर घासायची, ती घासून नाही घेत, नंतर घासेन, कारण विहांना भांड्यांच्या आवाजाने उठेल. पण 5:30 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे मी कचरा काढून घेते पूर्ण घराचा. कारण की 7च्या अगोदर म्हणजे कचरा मी काढून घेते नेहमी, नंतर मी कचरा काढत नाही. आणि नंतर लादी पण पुसायची आहे, कारण की कन्स्ट्रक्शनचं काम ना जिकडे तिकडे चालू आहे आमच्याकडे. त्यामुळे ना सतत म्हणजे धूळ वगैरे येत असते, त्याच्यामुळे मला 2 टाइम लादी धुवायला लागते, लादी पुसायला लागते. सो ते पण काम बाकी आहे. झाडांना पाणी घालायचं आहे, ते पण मी संध्याकाळी झाडांना पाणी घालते. माहित नाही झाडांना संध्याकाळी पाणी घालतात की नाही ते, पण मी घालते. जर चुकत असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की ते टाइम ऍडजस्ट करेन सकाळमध्ये. पण सध्या तरी मी संध्याकाळीच झाडांना पाणी घालते, तर ते पण काम मला करायचं आहे. तर जशी मी आता काम करेन ना तसं तुम्हाला दाखवते की माझं संध्याकाळचं जे रुटीन आहे ते कसं असतं ते. जसं की मी तुम्हाला बोलले, रुटीन सेम एकदम डिट्टू नसतं नेहमी, पण माझा प्रयत्न असतो की माझी संध्याकाळी अशीच व्हावी, म्हणजे मी खुश असते. कधी थोडंसं इकडे तिकडे होतं, मग थोडासा गोंधळ होऊन जातो, पण शक्यतो माझी संध्याकाळ ही अशीच असते. सो असेच ना कनेक्ट राहा, मी दाखवते की माझी संध्याकाळची कामं जी आहेत ती कशी उरकते ते. चलो. तर सगळ्यात आधी मी दरवाजे खिडक्या ज्या आहेत ना त्या माझ्या उघडून घेते, कारण की मी बंद केलेल्या होत्या. आतमध्ये झोपले होते ना विहानसोबत, म्हणून तर ते अगोदर ना उघडून घेते, कारण मला बंद अजिबात आवडत नाही. खूप वेळा सांगितलेलं आहे मी व्लॉगमध्ये. आणि त्यानंतर बाकीची कामं उरकायला सुरुवात करते. आणि कधी पण ना तुम्ही जर नोटीस केलं असेल तर मी सुरुवात ना सोफ्यापासूनच करते, कारण तोच जास्त बिघडलेला असतो. कारण बबडू आहे ना सतत इथे खेळत असतो, तुम्ही त्याची खेळणी बघू शकता की इकडे तिकडे पसारा पडलेला आहे तो. तर ते आधी आवरून घेते आणि थोड्या वेळाने तो पुन्हा तसाच होणार आहे, मला माहिती आहे, मी तुम्हाला दाखवेनच नंतर. पण तरीसुद्धा आपल्या मनाची शांती होते जेव्हा आपण क्लीन ठेवतो सगळं. तर आधी ना सगळं सोफा वगैरे सेट करून घेते आणि त्यानंतर कचरा वगैरे पण काढून घेते, कारण की धूळ खूपच जास्त म्हणजे आता उडत असते इकडे तिकडे. आमच्या बाजूलाच ना घराचं काम चालू आहे आणि थोडंसं अंतरावर दुसरीकडे पण चालू आहे. त्याच्यामुळे ना खूप जास्त धूळ ना उडत असते. अक्षरशः चाललं ना तर पायाला अशी चरचर सारखी लागत असते. त्यामुळे ना अनकम्फर्टेबल वाटतं घरामध्ये, म्हणून सारखं ते कचरा काढणं, लादी पुसणं हेच माझं चालू असतं. आता बघा सोफा वगैरे सेट करेपर्यंत ना बबडू पण उठला होता माझा. तर त्याला पण व्यवस्थित ना तोंड वगैरे धुतलं आणि त्याला पण साईडला खेळायला ठेवून दिलं मी. आणि त्यानंतर माझी बाकीची जी कामं आहेत ती आवरायला लागले. कचरा वगैरे काढून घेते सगळ्यात आधी, म्हणजे कसं नंतर कचरा काढायला नको, कारण की 7 वाजल्यानंतर आपण कचरा नाही काढत. म्हणून सगळ्यात आधी माझं काम हेच असतं की आपण कचरा काढूया, कारण सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईमच मला कचरा काढायला वेळ मिळतो. म्हणजे पूर्ण घराचा असं थोडं जर काय सांडलं तर मग मी ते करतच असते, पण पूर्ण घराचा जो कचरा असतो तो मी 2 टाईम काढते, सकाळी आणि संध्याकाळी. असं म्हणतात की संध्याकाळी कचरा काढू नये, पण मला असं वाटतं की 7च्या अगोदर कचरा काढला तरी चालतं, असं काही त्याला काही हरकत नसते. पण तसं काही असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की संध्याकाळचा कचरा काढतात की नाही काढत ते. तर कचरा वगैरे काढून झाल्यानंतर ना मी बाहेर आले.
झाडांना पाणी घालायला. इथे ना मम्मीने आता मागच्या वेळेला मम्मी पप्पा आलेले ना तेव्हा वांग्याची, मिरचीची आणि टोमॅटोची ना झाडं लावली होती आणि तेव्हापासून मी जास्तच जरा काळजी घ्यायला लागलेली आहे. म्हणजे झाडांचं एवढं वेड नाही आहे मला, म्हणजे झाडं वगैरे लावणं. पण ज्यापासून मम्मी पप्पांनी टोमॅटो मिरचीची वगैरे झाडं लावलेत ना मागे, तर तेव्हापासूनच सतत माझं लक्ष असतो की झाडं किती झालेत मोठी, काय झाले. तर ते पाणी घालणं रोजचं चालू असतं माझं. तर आणि बबडूची पण बघा लुडबुड मध्ये मध्ये चालू असते. कधी कधी पाईप वगैरे हातामध्ये घेऊन तो भिजतो वगैरे, आणि त्याची ना ते मी आंघोळ वगैरे संध्याकाळी करते, त्यामुळे तो भिजला तरी काही हरकत नाही, त्याच्यात थोडंसं टाइमपास होऊन जातो, त्याला पण मजा वाटते, म्हणून मी त्याला पण सोबत घेते. तर आता झाडांना पाणी वगैरे मस्त असं घालून झालेलं आहे. त्यानंतर ना लादी पुसून घेते. अगदी 5 ते 6 मिनिटच लागतात लादी पुसायला, कारण मी सकाळी एकदा पुसलेली असते, फक्त वरवर फक्त धूळ सगळी जी असते ती साफ करायची असते मला. म्हणून मी संध्याकाळी एकदा दोनदा असा मोफ फिरवला ना की धूळ निघून जाते, म्हणून फटाफट ना पूर्ण घराला लादी मस्तपैकी असं पुसून घेणार आहे. साईडला जे काय आपल्याला आवडतं ते मी लावतो. आता जेठालालचा जो आपला तारक मेहता का उलटा चष्मा असतो तो लावलेला आहे टाइमपास म्हणून, म्हणजे ते बघता बघता कशी कामं जी आहेत ती कधी होतात ती समजत नाही. कधी कधी तारक मंत्र वगैरे पण लावते संध्याकाळचं. असं काही फिक्स नसतं की मला हेच करायचं आहे तेच करायचं आहे, मला जे इच्छा होईल जे आवडेल ते मी करत असते. असं काहीच मी ठरवलेलं नसतं, मनानुसार सगळ्या गोष्टी करत असते. आता साईडला जी डिश तुम्हाला दिसते ना ती बबलू दूध बिस्किट खात होता, तर ती डिश आहे ती मी नंतर उचलते. आणि आता डिशच आहे, नंतर तुम्हाला त्याच्यावर काय काय दिसेल ना ते मी तुम्हाला दाखवते. जेव्हा आपलं घर पूर्ण संध्याकाळचं पण जेव्हा आपण लादी वगैरे पुसतो ना तेव्हा खूप जास्त फ्रेश वाटतं खरंच. आता ना मी स्वतः पण जरा फ्रेश होऊन घेते, कारण की क्लिनिंग नंतर थोडंसं स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कारण दिवाबत्ती वगैरे करायची असते, म्हणून म्हटलं फ्रेश होते अगोदर, त्याच्यानंतर ना दिवाबत्ती करून घेते. आणि बबलूची पण ना फटाफट आंघोळ करून घेतली मी. 2 टाईम संध्याकाळची पण त्याची आंघोळ करत असते. कधी कधी ना सकाळची आंघोळ माझी राहून जाते, कारण की धावपळ असते सकाळी खूप, म्हणून मग संध्याकाळी आंघोळ करते. आणि जरी सकाळी केली तरी संध्याकाळी त्याला एकदा हातपाय वगैरे धुवून घेतेच. तर आता बबडूला जरा रेडी करते, म्हणजे तो कसा खेळेल. आता तुम्ही सोफा बघू शकता, मगाशी कसा होता आणि आत्ता कसा झालेला आहे. म्हणजे लहान मुलं घरामध्ये असली ना की हे तर होतच राहतं, म्हणजे खेळणी जिकडे तिकडे, अक्षरशः बसता पण येत नाही. बसलो की लागतं माझ्या खेळणं इकडे तिकडे, त्याच्यामुळे ना त्याची खेळणी ना सारखी सारखी आवरायला लागतात. आणि विहानचे पप्पा यायच्या आधी तर मला आवरूनच ठेवायला लागतं, कारण कसं बाहेरून जेव्हा आपण घरामध्ये येतो ना तेव्हा जर सगळं क्लीन असेल ना तर जरा बरं वाटतं. सगळ्यांना संध्याकाळच्या लाईट्स लावायच्या असतात घरातला अगदी कानाकोपरा जो आहे ना तो कुठलाच म्हणजे अंधारात ठेवायचा नसतो असं म्हणतात, म्हणून मी संध्याकाळी पूर्ण घराच्या लाईट्स असतात त्या लावून ठेवते. आणि त्यानंतर ही जी माझी सवय आहे ना ती आपोआप मला लागलेली आहे. म्हणजे असं म्हणतात की 21 दिवस जर तुम्ही सतत जर एक काम केलं ना तर ती आपल्याला सवय लागून जाते, आणि तेच झालं माझ्यासोबत. आपोआप ना इच्छा होऊन जाते संध्याकाळची रांगोळी काढायची दरवाजामध्ये आपल्या उंबरठ्यामध्ये. तर ती एक सवय ना लागलेली आहे, आणि ती चांगली सवय असं वाटतं मला, कारण रांगोळी ही आपली संस्कृती आहे महाराष्ट्राची, आणि ती जर आपण जपतोय तर ते चांगलंच आहे. तर रांगोळी व्यवस्थित काढून घेते, कधी कधी जसं म्हणजे होईल तसं काढते, पण निदान स्वस्तिक तरी दरवाजात माझ्या असतंच संध्याकाळचं. तर आज मस्त अशी डिझाईन काढायचं ठरवलं, तर छान अशी फुलं काढते. आणि त्यानंतर आहे ना मस्त असे दिवे पण लावून घेते मी नेहमी, कारण की संध्याकाळचं जर असं दरवाजामध्ये दिवे वगैरे लावलेले असले ना तर खूप ना प्रसन्न वाटतं आणि पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये असं मला वाटतं. कारण संध्याकाळची लक्ष्मी वगैरे घरामध्ये येते, तर असं दिवे वगैरे लावलेले असतील ना तर खूप मस्त वाटतं. आणि या टायमाला ना विहानचे पप्पासुद्धा येतातच म्हणजे या टाईमपर्यंत, आणि त्यामुळे ना असं वाटतं घरामध्ये खरंच दिवाळी आहे. म्हणजे कसं दिवसभर आम्ही एकटेच असतो, मी आणि बबडू, तर विहानचे पप्पा आले ना की खूप मस्त वाटतं. तर जेव्हा दिवाबत्ती करते ना तेव्हा अगरबत्ती आणि धूप दोन्ही मी लावत असते, कारण मला धूपचा वास ना खूप जास्त आवडतो. आणि धूप शक्यतो मी संध्याकाळी आहे ना बाहेर लावते उंबरठ्यावर, म्हणजे याने ना 2 फायदे होतात आपले, की घर पण मस्त प्रसन्न वाटतं, कारण बाहेरून हवा आतमध्ये येते ना तेव्हा तो धूपचा जो धूर असतो ना तो सगळीकडे मस्त असा पसरतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मच्छर पण येत नाही संध्याकाळी, जर बाहेर असं धूप लावलं ना तर त्या धुरामुळे ना मच्छर पण आतमध्ये येत नाही, म्हणून माझे 2 फायदे होतात यामध्ये. म्हणून मी असं उंबरठ्याच्या इथे धूप लावत असते. आणि खाली ना एक कॉईन ठेवलेला आहे, कारण की माझा जो धूपचा जो स्टँड आहे ना तो कुठे गेलाय काय भेटत नाही, आणि म्हणून मी तो एक छोटासा 1 रुपयाचा जो कॉईन असतो ना तो खाली ठेवलेला आहे.
आहे आणि त्याच्यावरती धूप ठेवलेला आहे. तर आता आहे ना मी किचनमध्ये आलेली आहे आणि किचनचा अवतार जर तुम्ही बघाल ना तर ॲक्च्युलीमध्ये दुपारी मी ना एक रेसिपी शूट केली होती, जी की मी अपलोड केलेली आहे. तुम्ही बघू शकता. मंचुरियन फ्रँकी बनवली होती आणि मी आणि बबडूनी दुपारीच ती खाल्ली होती. पण बबडूच्या पप्पांना काय ती मिळाली नव्हती, म्हणून मग त्यांच्यासाठी आता पुन्हा एकदा फ्रँकी बनवायला घेतलेली आहे. आणि दुपारचा पसारा जो आहे ना तो तसाच, म्हणून तो किचन जरा आवरलेला नाही आहे, तर तिथे जरा इग्नोर करा, कारण रात्री झोपताना तर मी किचन आवरून ठेवणारच आहे. तर आता आहे ना फ्रँकी बनवून घेणार आहे मी बबडूच्या पप्पांसाठी. एकच फ्रँकी बनवते कारण मला भूक नाही आहे, मी दुपारी खाल्लेली आहे आणि रात्रीचं जेवण पण करायचं आहे, म्हणून म्हटलं आता जर काय खाल्लं ना तर रात्री जेवायला नको. तर विहानच्या पप्पाने बघा चीज क्यूब आणलेले आहेत, कारण दुपारी ना चीज पण माझं संपलं होतं, म्हणून मग त्यांनाच मी आणायला सांगितलं होतं. तर सगळ्यात आधी मंचुरियन बनवून घेतले आणि त्यानंतर ना फ्रँकी पण बनवून घेतली. आता ह्याची डिटेल रेसिपी जी आहे ना ती मी अपलोड केलेली आहे. मी हवं असेल तर लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देते, म्हणजे तुम्ही चेकआउट करू शकता. तर आता या चपातीवर ना मी मस्त असं सॉस वगैरे लावले आणि त्यानंतर वरती ना मस्त अशी भाज्या वगैरे ज्या आपल्याला आवडतात त्या आपण भाज्या इथे यूज करू शकतो. जसं आपण पिझ्झामध्ये कसं कुठल्याही भाज्या यूज करू शकतो, तसं आपण इथे सुद्धा फ्रँकीमध्ये काहीही यूज करू शकतो. फ्रँकी सगळं अगदी ॲक्सेप्ट करून घेते. तर इथे मस्त अशी बटाट्याची जी आपली टिक्की असते ती टाकलेली आहे. वरून असं मस्त मंचुरियन टाकलेले आहे. मंचुरियनचा जो क्रिस्पीनेस असतो ना तो फ्रँकीमध्ये ना खरंच खूप मस्त लागतो. तुम्ही ना नक्की एकदा तरी, मी सांगते म्हणून, ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आमच्याकडे नेरळमध्ये अशी फ्रँकी बनते, म्हणून तेव्हापासून मी अशी करायला सुरुवात केली. मी दुसरं कुठेच अशी मंचुरियन फ्रँकी नव्हती खाल्ली. मी आमच्या इथे म्हणजे जेव्हा नेरळमध्ये पहिल्यांदा आले लग्नानंतर तेव्हा फर्स्ट टाईम खाल्ले होते आणि तेव्हापासून खूप जास्त मला आवडली आणि मी पण ट्राय केलं घरी बनवायचं. फक्त ना याच्यामध्ये नूडल्स असतात बाहेर जे आम्ही खातो तिथे, आणि मी नूडल्स नाही टाकत, बस हाच फरक आहे. आता मस्त माझी फ्रँकी जी आहे ना ती रेडी झालेली आहे. आता माझ्या मिस्टरांना मस्त अशी फ्रँकी खायला देते, कारण संध्याकाळी ऑफिसमधून ते येतात ना तेव्हा भुकवलेलेच असतात. म्हणजे मला नेहमी बोलतात खायला काय, खायला काय, नाही तर मग ते येताना ना नाश्ता करून येतात. तर मी आज त्यांना सांगितलं होतं की आज ना काही खाऊन येऊ नका, मी तुमच्यासाठी फ्रँकी बनवते. तर अशी असते आमची संध्याकाळ. ह्या वेळेला मी मम्मी पप्पांशी पण बोलते, पण जो आता फोन मी ठेवलेला आहे शूट करत त्याच फोनवर मला बोलायला लागतं, कारण दुसरा जो फोन आहे ना त्याचा ब्राईटनेस खूप कमी आहे, त्याच्यामुळे त्यात काही दिसत नाही. असो, तर माझी ही संध्याकाळ तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला पण हवीशी वाटली का, मला नक्की ना कमेंट करून कळवा. आणि तुमची पण संध्याकाळ अशीच असते का हे पण मला सांगा, कारण की काहीच असं फिक्स नसतं माझं. मला जे आवडतं, जसं आवडतं तसं मी करत असते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला ना सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आपण पुन्हा भेटणार आहोतच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत आहे ना आपली आणि आपल्या माणसांची ना काळजी घ्या. चला, बाय बाय.